शेतकरी मित्रांनो, राज्यातील अवकाळी पावसाचा धोका वाढताना दिसत आहे। उद्या 15 मे 2024 बुधवार उद्याच्या दरम्यान देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील काही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे। तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान देण्यात आला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट उद्याच्या दिवशी देण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पाहायचे झाले तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। कोकणातील बहुतांश भागात उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल, तर दुपारनंतर सायंकाळी कोकणाच्या बऱ्याचशा भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होऊ शकते। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या सर्वत्र परिसराचा समावेश असेल। तसेच मित्रांनो, विदर्भात पाहायचे झाले तर विदर्भातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहू शकतो। यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, तसेच वर्धा, यवतमाळ, वाशिम, तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।